गुड मॉर्निंग, शुभ प्रभात, शुभ सकाळ. तर आज आपण आपल्या इयत्ता चौथीच्या मराठी विषयामध्ये बघणार आहोत पाऊस कवितेतील प्रश्न आणि त्यांची उत्तरे. चला तर मग पाहूया. तो मेरे प्यारे बच्चों, आज हम मराठी विषय में पाऊस कविता के ऊपर प्रश्न जो है वो प्रश्न और उसके उत्तर देखने वाले हैं और हमारे मराठी के नोटबुक में लिखने वाले हैं. तर चला आपण करूया सुरुवात. सगळ्यांनी मराठीच्या वहीमध्ये डावीकडे असलेल्या समासामध्ये आजची तारीख लिहायची आहे. तो मेरे प्यारे बच्चों, आपके मराठी के नोटबुक में आपको लेफ़्ट साइड में जो मार्जिन है वहाँ पे आज की डेट लिखनी है. लिख लिया. आणि मेन पानावरती आपण कवितेचं नाव लिहिणार आहोत. कविता पाऊस. सगळ्यांनी नाव लिहा, शीर्षक द्या. कविता पाऊस. सबको नाम लिखना है. पाऊस. कविता का नाम लिखना है. आणि सगळ्यांनी सुंदर, स्वच्छ आणि वळणदार अक्षरात लिहायचं आहे. कोणीही जास्त खाडाखोड करायची नाही आहे. एवढं सुंदर लिहायचं आहे. तर आपला पहिला प्रश्न आपण सुरुवात करूया. स्वाध्याय मौखिक ओरल. तर हे जे 3 प्रश्न आहेत ते आपण तोंडी त्याची उत्तरं बघणार आहोत. तोंडी उत्तरं द्यायची आहेत तुम्हाला. ही उत्तरं किंवा हे प्रश्न आपण वहीत लिहिणार नाही, कारण हे मौखिक प्रश्न आहेत. ओरली विचारायचे प्रश्न आहेत, बरोबर. तोंडी प्रश्न विचारणार आणि आपण तोंडी उत्तरं देणार आहोत. तो मेरे प्यारे बच्चों, ये जो पहला स्वाध्याय है तो उसमें पहला प्रश्न जो है, 3 प्रश्न जो पहले है वो मौखिक है. मौखिक मतलब हम ओरली ही प्रश्न पूछेंगे और ओरली ही उसके जवाब देंगे. आपको ये तीनों प्रश्न और तीनों उत्तर नहीं लिखने हैं. तर चला आपण करूया सुरुवात. पहिला प्रश्न विचारते मी तुम्हाला. पाऊस कोणत्या महिन्यात पडतो बाळांनो? कोणत्या महिन्यात? बरोबर, जून महिन्यात. मग तुम्ही कसं लिहिणार, कसं बोलणार? कारण आपल्याला ओरली बोलायचं आहे, बरोबर. आपल्याला तोंडी बोलायचं आहे. तर आपण ह्याचं उत्तर लिहिणार पाऊस जून महिन्यात पडतो. आपण ह्याचं उत्तर देणार पाऊस जून महिन्यात पडतो, बरोबर. तोंडी उत्तर द्यायचं आहे बाळांनो, आपण लिहायचं नाही आहे. हे 3 प्रश्न आपण तोंडी सोडवणार आहोत. तर सगळ्यांना समजलं पाऊस कोणत्या महिन्यात पडतो? पाऊस जून महिन्यात पडतो. तो बारिश कौन से महीने में आती है? बारिश जून महीने में आती है. तर आता आपण दुसरा प्रश्न बघूया. तोंडी प्रश्न बघूया पुढचा दुसरा प्रश्न आहे, ढग कोणत्या रंगाचे असतात? कोणत्या रंगाचे असतात सांगा पाहू? अगदी बरोबर, काळ्या रंगाचे असतात ना पावसातले ढग. ढग काळ्या रंगाचे असतात. ये जो बादल रहते हैं, बारिश के बादल, वो कौन से रंग के होते हैं? वो काले रंग के होते हैं. ढग हे काळ्या रंगाचे असतात. अगदी बरोबर उत्तर दिलं मुलांना तुम्ही. आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. घरट्यामधून कोण पाहते? कोण पाहते घरट्यामधून? सांगा. कविता आठवते ना तुम्हाला? आपण बोलतो ना कविता ही मराठीच्या लेक्चरमध्ये. मराठीच्या तासाला आपण ही कविता बोलतो की नाही? बरोबर, घरट्यामधून पिलू पाहते. अगदी बरोबर, अगदी बरोबर. तर ह्याचं उत्तर आहे घरट्यामधून पिलू पाहते. तो ये घोंसले में से कौन देख रहा है? ये घोंसले में से चिड़िया का बच्चा देख रहा है की नाही? तर हे आपले झाले 3 तोंडी प्रश्न. हे प्रश्न आणि उत्तर आपण लिहिणार नाही वहीमध्ये. आता आपण काय लिहिणार आहोत? तर आपण लेखी, रायटिंग. आता आपण या लिखाणाला सुरुवात करणार आहोत. या पुढील प्रश्नांना आणि त्याच्या उत्तरांना लिहायला सुरुवात करणार आहोत. तर चला आपण पहिलं समजून घेऊया आणि त्याच्यासोबत आपण लिहूया. पण सगळ्यांनी स्वच्छ, सुंदर आणि वळणदार अक्षरात लिहायचं आहे बाळांनो.
तो मेरे प्यारे बच्चों, अभी हम ये जो प्रश्न और उसके जवाब है वो हम समझ लेंगे और साथ में ही हम मराठी के नोटबुक में लिखेंगे. तर पहिला प्रश्न आहे, खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. तो ये नीचे दिए हुए प्रश्न के उत्तर आपको एक वाक्य में देने हैं. तर पहिला प्रश्न आहे, पाऊस थांबल्यावर मुलगा काय करणार आहे? पाऊस थांबल्यावर मुलगा काय करणार आहे? अगदी बरोबर. पाऊस थांबल्यावर मुलगा खेळणार आहे. लिहा सगळ्यांनी. स्वच्छ सुंदर अक्षरात लिहायचा आहे. प्रश्न हा नवीन ओळीवरती आणि त्याचं उत्तर देखील नवीन ओळीवरच लिहायचं आहे. आणि दोन्ही प्रश्न उत्तरं लिहून झाल्यानंतर पुढची ओळ सोडून द्यायची आहे. ये जो प्रश्न है वो आपको अलग पंक्ति पे लिखना है, नए पंक्ति पे लिखना है. और उसका जो जवाब है वो भी आपको नए वाले पंक्ति पे लिखना है. और उसके बाद एक पंक्ति छोड़ के फिर दूसरा प्रश्न लिखना है. तो पाउस रुकने के बाद बच्चा क्या करने वाला है, बालक क्या करने वाला है? बारिश रुकने के बाद ये बालक खेलने वाला है. लिहिलं सगळ्यांनी? समजलं सगळ्यांना? चला आता आपण दुसरा प्रश्न पाहूया एका वाक्यामधला. दुसरा प्रश्न आहे, पाऊस पडल्यावर चिमणी काय करणार आहे? बरोबर. पाऊस पडल्यावर चिमणी पंख सुकवणार आहे. ये बारिश आने के बाद चिड़िया क्या करने वाली है? बारिश आने के बाद चिड़िया अपने पर सुखाने वाली है. प्रश्न नवीन ओळीवरती लिहायचा आहे आणि त्याचं उत्तर पण नवीन ओळीवरच लिहायचं आहे. एका खालोखाल एक. कोणीही एका रांगेतच किंवा एका ओळीतच सगळं लिहिणार नाही. प्रश्न नवीन ओळीवर आणि त्याचं उत्तर त्याच्या पुढच्या ओळीवर. आपको ये जो प्रश्न है वो नए पंक्ति पे लिखना है और उसका जो जवाब है वो भी आपको नए पंक्ति पे ही लिखना है. और दोनों लिखने के बाद हमें आगे वाली पंक्ति छोड़ के नए पंक्ति पे लिखना है. एक पंक्ति हमें छोड़ देनी है. चला तर आता तिसरा प्रश्न पाहूया. तिसरा प्रश्न आहे, मुलगा कशावर नाचणार आहे? बरोबर. मुलगा पावसाच्या थेंबाच्या तालावर नाचणार आहे. अगदी बरोबर. तो ये जो बालक है वो किस पे नाचने वाला है? तो ये जो बालक है वो बारिश के बूंदों के सरगम पे नाचने वाला है कि नहीं? बारिश के बूंदों के धुन पे नाचने वाला है. लिहा सगळ्यांनी सुंदर अक्षरात तिसरा प्रश्न आणि त्याचं उत्तर. आता चौथा प्रश्न, फुलपाखरू काय सांगते? फुलपाखरू स्वतःबरोबर मजा करण्यास सांगते. ये जो तितली है वो क्या बोल रही है? ये जो तितली है वो हमें उसके साथ मौज करने बोल रही है. पाचवा प्रश्न आहे, साखर कोणाला खाऊ घालणार आहे? अगदी बरोबर. साखर मुंगीला खाऊ घालणार आहे. ये जो शक्कर है वो हम किसे खिलाने वाले हैं? ये जो शक्कर है वो हम मूंगी यानी चींटी को खिलाने वाले हैं. सहावा प्रश्न, मुंगी कशी धावते? बरोबर. मुंगी रांगेमध्ये धावते. ये जो चींटी है वो कैसे भाग रही है? ये जो चींटी है वो एक कतार में भाग रही है, कतार में दौड़ रही है. लिहा सुंदर अक्षरात. चला आता आपण पुढचा प्रश्न पाहूया.
पिल्लू कुठून पाहत आहे? पिल्लू कुठून पाहत आहे बाळांनो? बरोबर, पिल्लू घरट्यामधून पाहत आहे. पिल्लू घरट्यामधून पाहत आहे. ये जो चिड़िया का बच्चा है वो कहाँ से देख रहा है? चिड़िया का बच्चा उसके घोंसले में से देख रहा है. चला आता आपली एका वाक्यातले प्रश्न आणि उत्तरं लिहून झालेली आहेत. आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न दुसरा. प्रश्न दुसरा, कवितेच्या ओळी पूर्ण करा. प्रश्न क्रमांक पण तुम्हाला घालायचे आहेत समासामध्ये. आपको ये प्रश्न के नंबर भी अंक भी लिखने हैं समास में. ओके, मार्जिन जो है लेफ्ट साइड में वहाँ पे आपको लिखने हैं. प्रश्न दूसरा, कवितेच्या ओळी पूर्ण करा. मतलब ये जो कविता है उसकी पंक्तियाँ पूरी करनी है. तर आपल्याला पहिल्या कडव्याचा पहिला शब्द आणि शेवटचा शब्द दिलेला आहे आणि मधल्या ओळी आपल्याला भरायच्या आहेत, पूर्ण करायच्या आहेत. तर पाहूया आपण की पहिला शब्द कोणता आहे? कळी. या कडव्यामध्ये किती ओळी आहेत? 4. तर पहिल्या ओळीमधला पहिला शब्द दिला आहे आणि चौथ्या ओळीतला शेवटचा शब्द दिलेला आहे, नाचू दे. तर आपण आता मधल्या ओळी पूर्ण करूया. येते ना कविता सगळ्यांना? चला. कळी उमलू दे. बरोबर. कळी उमलू दे, फुला फुलू दे. कळी उमलू दे, फुला फुलू दे. पाने वाऱ्यामध्ये डुलू दे. पाने वाऱ्यामध्ये डुलू दे. टपटप खाली थेंब पडू दे. टपटप खाली थेंब पडू दे. तालावरत्या मला नाचू दे. तालावरत्या मला नाचू दे. अगदी बरोबर. तो बच्चों, हमें ये कविता की पंक्तियाँ पूरी करनी है. तो ये कविता में हमें जो पहला स्टांजा दिया है उसमें कितने पंक्तियाँ हैं? उसमें 4 पंक्तियाँ हैं. तो उन्होंने पहले पंक्ति का पहला शब्द दिया है और चौथे पंक्ति का आखिरी वाला शब्द दिया है. तो बीच वाली पंक्तियाँ हमें पूरी करनी है. हमें आता है ना? पाउस का गाना आता है कि नहीं? पाउस की कविता आती है हमें, बोलते हैं ना हम. चलो अभी लिख भी लेते हैं. कळी उमलू दे, फुला फुलू दे. पाने वाऱ्यामध्ये डोलू दे. टपटप खाली थेंब पडू दे. तालावरत्या मला नाचू दे. चला आता अपन दूसरा कड़वा पाहूया. अभी हम आगे वाला स्टांजा देखते हैं पंक्तियाँ पूरी करने के लिए. तर आता आपलं दुसरं कडवं आहे. त्यातला पहिला शब्द आहे बसे. पहिल्या ओळीतला पहिला शब्द दिला आहे बसे आणि चौथ्या ओळीतला शब्द दिलेला आहे शेवटचा खेळू दे. तर आता आपल्याला मधल्या ओळी कवितेच्या पूर्ण करायच्या आहेत. तर लिहूया. बसे. अगदी बरोबर. बसे फुलावर फूल पाखरू. बसे फुलावर फूल पाखरू. मला सांगते मौज चल करू. थांब पावसा ऊन पडू दे. गाता गाता मला खेळू दे. तो मेरे प्यारे बच्चों, ये जो कविता का दूसरा स्टांजा है उसमें पहले लाइन में या पहले पंक्ति में पहला शब्द दिया है बसे और चौथे पंक्ति में आखिरी शब्द दिया है खेड़ू दे. तो अभी हमें बीच वाली पंक्तियाँ पूरी करनी है. तो चलिए लिखते हैं. बसे फुलावर फूल पाखरू. मला सांगते मौज चल करू.
थांब पावसा ऊन पडू दे, गाता गाता मला खेळू दे. लिहिलं सगळ्यांनी सुंदर आणि स्वच्छ अक्षरात. चला आपला प्रश्न दुसरा कवितेच्या ओळी पूर्ण करा, पूर्ण झालेला है. तो मेरे प्यारे बच्चों, ये जो प्रश्न दूसरा है कविता की पंक्तियाँ पूरी करो, वो हमारा अभी पूरा हो गया है. तो अभी हम अगला प्रश्न देखते हैं. तर आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न तिसरा. प्रश्न तिसरा, खालील शब्दांचे इंग्रजीत अर्थ लिहा. तो नीचे दिए गए हुए शब्दों के अंग्रेजी वाले मीनिंग हमें लिखने हैं. तर पहिला शब्द पाहूया, हसू. हसूला आपण इंग्रजीत काय म्हणतो? स्माईल. तर लिहा सगळ्यांनी, हसू, स्माईल. हंसना यानी स्माइल अंग्रेजी में, तो लिख लीजिए. पहला शब्द हसू, स्माइल. हे सगळे शब्द पण तुम्ही नवीन ओळींवर लिहायचे आहेत, एका खालोखाल एक, जसे मी लिहिले आहेत. आता दुसरा शब्द पाहूया, कळी. कळी म्हणजे बर्ड. अगदी बरोबर, कळी म्हणजे बर्ड. लिहा सगळ्यांनी. ये जो कली है, कली को क्या कहते हैं हम अंग्रेजी में? बर्ड. लिख लीजिए, कळी म्हणजे बर्ड. तिसरा शब्द थेंब. थेंब म्हणजे ड्रॉप. तीसरा शब्द है बूंद. बूंद मतलब अंग्रेजी में ड्रॉप. लिहिलं सगळ्यांनी? चला आता आपण ह्यातलेच पुढचे शब्द पाहूया आणि त्यांचे इंग्रजीत असलेले अर्थ पण लिहूया. तो अभी हम इसके आगे वाले शब्द देखते हैं और उसके अंग्रेजी वाले मीनिंग लिख लेते हैं. चौथा शब्द आहे चिमणी. चिमणी म्हणजे स्पॅरो. तो चौथा शब्द है चिमनी. चिमनी मतलब चिड़िया. चिड़िया को अंग्रेजी में कहते हैं स्पैरो. पाचवा शब्द आहे पंख. पंख म्हणजे इंग्रजीमध्ये फेदर. ये जो पांचवा शब्द है, पंख मतलब पर, पर मतलब फेदर. आणि सहावा शब्द आहे फुलपाखरू. फुलपाखरू म्हणजे अगदी बरोबर बटरफ्लाय. सगळ्यांनी लिहायचं आहे बटरफ्लाय. तो छठा शब्द है फुलपाखरू. फुलपाखरू यानी तितली. तितली यानी अंग्रेजी में बटरफ्लाय. लिहिलं का सगळ्यांनी स्वच्छ सुंदर अक्षरात? आणि एका खालोखाल एक लिहायचं आहे, नवीन ओळीवर लिहायचं आहे. तो चलिए, सबने लिख लिया है. अभी हम हमारा प्रश्न चौथा प्रश्न देखते हैं. तर चला आता आपण पाहूया आपला पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 4. प्रश्न चौथा, विरुद्धार्थी शब्द लिहा. तो नीचे दिए गए हुए शब्दों के हमें विलोम शब्द लिखने हैं, विरुद्धार्थी शब्द लिखने हैं. पहिला शब्द आहे ऊन. ऊनचा विरुद्धार्थी शब्द आहे सावली. लिहा सगळ्यांनी, ऊन, सावली. ऊन मतलब धूप, सावली मतलब छाव. दुसरा शब्द आहे खाली. खालीचा विरुद्धार्थी शब्द आहे वर. खाली, वर. दूसरा शब्द है खाली. खाली मतलब नीचे. नीचे का विलोम शब्द है ऊपर.
तिसरा शब्द आहे उमलणे. उमलणे, उमलणेचा विरुद्धार्थी शब्द आहे कोमेजणे. कोमेजणे. तो ये तीसरा शब्द है उमलने. उमलने यानी खिलना. फूल खिलता है ना, फूल खिलता है और शाम को फूल मुरझाता भी है. तो खिलना मतलब उमलने और मुरझाना मतलब कोमेजणे. उमलणे, कोमेजणे. आता चौथा शब्द आहे ओले. ओलेचा विरुद्धार्थी शब्द आहे सुके. लिहा सगळ्यांनी. ओले, सुके. ये जो चौथा शब्द है ओले, इसका मतलब है गीला. तो इसका विलोम शब्द है सूखा. गीला, सूखा. ओले, सुके. लिहिले सगळ्यांनी हे 4 शब्द. एका खालोखाल एक लिहायचे आहेत, जसे मी लिहिले आहेत तसे स्वच्छ आणि सुंदर अक्षरात. आपको जो ये शब्द है वो हर शब्द आपको नए पंक्ति पे लिखना है और सुंदर अक्षरों में लिखना है. तर आता आपला पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 5, वचन बदला. तो अभी हम प्रश्न 5 देखेंगे. वचन बदलिए. वचन बदलिए. पहिला शब्द आहे कळी. कळी, कळ्या. कळी, कळ्या. कड़ी मतलब हिंदी में कली, और बहुत सारी रहेंगी तो उसको हम कहेंगे कलियाँ. कड़ी, कळ्या. दूसरा शब्द आहे फूल. फूल, फुले. फूल, फुले. तिसरा शब्द आहे पान. पान, पाने. पान, पाने. पत्ता, पत्ते. पान को हिंदी में हम क्या कहते हैं? पत्ता. तो पत्ता, पत्ते. पान, पाने. लिहिले सगळ्यांनी हे 3 शब्द एका खालोखाल एक, आणि त्याचे वचन पण बदलून लिहिले ना. तो चलो ये शब्द हमने लिख लिए. अभी हम आगे वाले शब्द देखते हैं. प्रश्न क्रमांक 5, वचन बदला. आपण त्यातले पुढचे शब्द पाहूया. चौथा शब्द आहे पंख. पंख, पंख. पंख मतलब पर. चौथा शब्द लिहा सुंदर अक्षरात पंख, आणि त्याचं उत्तर आहे, त्याचं आपल्याला वचन बदलायचं आहे पंख. पाचवा शब्द आहे फुलपाखरू. आणि त्याचं उत्तर आहे फुलपाखरे. फुलपाखरू, फुलपाखरे. फुलपाखरू मतलब तितली. तितली, तितलिया. तितली, तितलिया. बराबर की नाही. तसंच मराठीमध्ये फुलपाखरू, फुलपाखरे. सहावा शब्द आहे रांग. रांग, रांगा.
रांग, रांगा। रांग मतलब पंक्ति। रांगा मतलब पंक्तियाँ। रांग, रांगा। आणि 7वा शब्द आहे वारा, वारा, वारे, वारा, वारे। सगळ्यांनी लिहिलं आहे ना सुंदर आणि स्वच्छ अक्षरात, एका खालोखाल एक। सबने लिख लिया है ना ये सुंदर अक्षरों में, एक के नीचे एक। तर बाळांनो, आता आपले हे प्रश्न आणि त्याची उत्तरं लिहून झालेली आहेत। तर आता आपण पुन्हा भेटूया आपल्या मराठीच्या पुढच्या सेशनमध्ये। तो मेरे प्यारे बच्चों, अभी ये जो प्रश्न और उत्तर हमने लिख लिए हैं, तो अभी हम मिलेंगे हमारे मराठी के अगले सेशन में। तब तक बाय। तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद।